नमस्कार. वंदनीय दादांना आपण सगळ्यांनी प्रत्यक्ष रूपात बघितलं नसलं तरी दादांचं अस्तित्व आपल्याला आपल्या आयुष्यात जाणवत असतं. प्रत्यक्षपणे आपल्याला हळूवार जो आनंद देत असतो, तो वारा आपल्याला दिसत नसला तरी त्या वाऱ्याची झुळूक आपल्याला जाणवते. तसंच दादांचं अस्तित्व आपल्या सगळ्यांच्या आयुष्यात आहे. आपण सर्वांनी आपल्या अनुभवातले दादा जाणले आहेत किंवा आपण पुस्तकांमधून जे वाचले आहेत तेवढेच दादा आपल्या सर्वांना माहिती आहेत. पण कार्याच्या सुरुवातीपासून दादांसोबत जे सेवक होते त्यांनी जेवढं जवळून दादांना बघितलं आहे, त्यांना जो दादांचा सहवास लाभला आहे तो सगळ्यांनाच लाभला असं नाही आणि सगळ्यांना अनुभव पण सारखेच आले असंही नाही. दादांचे विविध पैलू आपल्याला या सर्वांशी आपण जेव्हा प्रत्यक्षात भेटू तेव्हा कळतात. पण सगळ्यांनाच जे ज्येष्ठ सेवक केंद्रप्रमुख आहेत त्यांना भेटणं शक्य नाही. तेव्हा ज्या गोष्टी आपण पुस्तकात नाही वाचल्या, पण ज्या गोष्टी या सगळ्यांच्या हृदयात कायमच्या कोरल्या गेलेल्या आहेत, असे अमृतानुभव आपल्याला माहीत नसलेले दादा, दादांच्या आठवणी या सर्व भक्त भाविकांपर्यंत पोहोचाव्यात या दृष्टीनं गुरुसंवाद ही मालिका आम्ही आपणासमोर प्रस्तुत करीत आहोत. या मालिकेमधून आपण न ऐकलेले, आपल्याला माहीत नसणारे वंदनीय दादांसोबतचे या सर्वांचे सुखद क्षण अशा सर्व ज्येष्ठ गुरुबंधू भगिनी आणि केंद्रप्रमुखांकडून घेतलेल्या या मुलाखती आपण सर्वांना मार्गदर्शक आणि येणाऱ्या तरुण पिढीला प्रेरणा देऊन प्रोत्साहित करून कार्य पुढे नेण्याला निश्चितच मार्गदर्शक ठरतील. या सर्व मुलाखती या चॅनलवर आपणास बघायला मिळणार आहेत. तेव्हा या अमृतानुभवांचा आपण सर्वांनी लाभ घ्यावा ही आपण सर्वांना विनंती. शुभम भवतु. नमस्कार. आपण गुरुसंवाद ही मालिका सुरू केली आहे. दादाबाबांच्या आशीर्वादाने आणि प्रेरणेने आपले जे ज्येष्ठ गुरुबंधू भगिनी आपल्या कार्यात आहेत त्यांच्याशी गुरुसंवाद साधून मुलाखती घेतो आणि त्यांच्यातून ज्या आठवणी दादांच्या ज्या आपल्यापर्यंत पोहोचल्या नव्हत्या त्या आपण या चॅनल करवी पोहोचवतो. तर यातून आपल्याला चांगली प्रेरणा मिळते, नवीन नवीन गोष्टीची माहिती होते आणि आतापर्यंत आपण आदरणीय आबा, आठले काका, लोमटे काकू, शाळीराम काका, नंतर दत्ता काका आणि शोभाते, गुरुदास वगैरे या सर्वांच्या मुलाखती घेतल्या. यापुढे आपण हे कार्य चालू ठेवलंय. आता आपल्या समवेत ज्या आहेत श्री दत्तात्रय रघुनाथ जोशी हे जे पंत बाळेकुंद्रे ते होऊन गेले, तर त्यांचे वास्तव्य 40 वर्ष होते आणि 1956 ते 2000 या पिरियडमध्ये ते तिथे होते बाळेकुंद्रीला. आणि दादा ज्यावेळी तिथे पारायणासाठी यायचे बाळेकुंद्रीला, तेव्हा ते दरवेळी दत्तात्रय जोशी यांना हाक मारायचे आणि म्हणायचे की अरे देवा मी आलो रे. मग त्यांच्याकडे ते जायचे, त्यांच्याबरोबर त्यांच्या घरात त्यांचं वास्तव्य होतं. आणि आज त्या आठवणीसाठी त्यांची मुलगी म्हणजे दत्तात्रय रघुनाथ जोशी यांची मुलगी सौ भानुमती दत्तात्रय जोशी हे आपल्याबरोबर आहेत. त्यांचं लग्नानंतरचं नाव इथलं सौ विद्या विवेक पुजारी असं आहे आणि यांची सासूरवाडी पण नरसोबाची वाडी आहे आणि माहेर बाळेकुंद्री, म्हणजे असा योग आलेला आहे. तर आपण त्यांच्याकडून आज ह्या आठवणी समजून घेऊ की काय दादांच्या जे वास्तव्य झालं आणि त्यांच्या वडिलांच्या आणि त्यांच्या काय आठवणी, लहानपणापासून त्यांनी पण तिथं चांगल्या बाळेकुंद्रीत वेळ घालवलेला आहे. तर तुम्ही या कार्यात आला दादांच्या, तर तेव्हापासूनची तुम्ही हे सुरुवातीपासूनची माहिती द्या की तुम्ही कसे आलात आणि हे कार्य म्हणजे ह्या आठवणी काय दादांच्या आणि बाळेकुंद्रीत तुम्ही इथं हे कसा घेतला, लाभ घेतला. नमस्कार. पहिल्यांदा मी गुरु ब्रह्मा गुरु विष्णू गुरुदेव महेश्वरा गुरु साक्षात परब्रह्म तस्मै श्री गुरुवे नमः. दादा बाबांना नमस्कार करून पहिल्यांदाच बोलतेय, काही चुकलं तर समजून घ्या एवढंच सांगते. सगळ्यात लहानपणी म्हणजे माझ्या जन्माच्या आधीपासून खरं तर दादा येत होते, पण आता तो भाग पुढे येईलच. पण आम्ही जसे लहान होतो तसं दादा घरी यायचे. आले की आम्ही सगळेजण त्यांना नमस्कार करायचो पहिल्यांदा.
त्यांच्या समोर बसायचं वगैरे. मग दादा काहीतरी सांगायचे करायचे. मग आवरून दादा सगळं आम्ही सगळे त्यांच्याबरोबर देवळात आरतीला जाऊन बसायचो. तिथून आलं की आरतीतला आनंद खरंच घेण्यासारखा होता. कारण आमचं लहानपण सगळं जे आहे ते पंतवाळे कुंद्रीत सकाळ संध्याकाळ दुपार आरती भजन ह्याच्यामध्येच गेलं. आणि दादांच्या बरोबरचा आरतीचा आनंद खरं तर म्हणजे शब्दात काही सांगता येत नाही. फक्त तेव्हा एवढं माहित नव्हतं की नेमकं काय आहे. पण जसं मोठे होत गेलो किंवा आता खरं तर नंतरच्या टप्प्यातच आम्हाला ह्या कार्याची ओळख झाली असं म्हणायला काही हरकत नाही. पण सगळ्यात पहिल्यांदा मग दादा घरी आले. मग आरतीहून घरी आले की नेहमीप्रमाणे दादांच्या बरोबर जी मंडळी असायची किंवा सगळेजण आम्ही उभं म्हणजे आम्ही उभंच असायचो. बाकी सगळे बसलेले असायचे. सोप्यात दादा आले की त्यांची एक ठराविक ठिकाणी बसायची जागा होती. दादा आले की तिथं बसणार. बाजूला असे माझे वडील बसायचे. समोर आदरणीय दीपक दादा आणि मग इतर जे कोण असतील त्यावेळेला. मग सगळे त्या सोप्यामध्ये एवढ्याशा छोट्याशा सोप्यामध्ये खूप जण असायचे. मग आम्ही बहिणी किंवा आई वगैरे आम्ही असे फक्त डोकावून असं दादा काय बोलतात फक्त एवढंच ऐकलेलं. आणि त्या ऐकलेल्याच आपण म्हणतो ना कधी कधी की श्रवण भक्ती पण काय असते तेव्हा कळत नव्हतं. लहान होतो, वयच लहान होतं की काय कार्य किंवा काय हे कळण्याचं वय नव्हतं. पण आता ते सगळं वाचल्यानंतर सेमिनारची पुस्तकं किंवा हे पुढं जशी आता माहिती मिळत गेली तसं कळायला लागलं की दादा कोण होते आणि आपल्याला काय लाभ झाला. आणि जेव्हा नमस्कार करायला जायचो त्यांच्या पायावर डोकं ठेवलं की खरं सांगतो मऊ मुलांचा स्पर्श आणि पाठीवरनं मायेचा फिरवलेला हात नाही विसरता येत. खरं सांगायचं तर म्हणजे आजही ते सगळं आठवलं ना अरे बापरे म्हणजे आपण इतक्या जवळनं दादांचा लाभ घेतलाय हे खरंच वाटत नाही. आणि आता वाटतं आता जर असते तर आपला कदाचित बघण्याचा दृष्टिकोन बदलला असता. तेव्हा तर लहान असल्यामुळे काही कळत नव्हतं. फक्त एक की सत्पुरुष कोणीतरी आहेत घरी येतात. कारण मुळात आमच्या आई वडिलांना असं माहित नव्हतं की दादांचं कार्य काय. कारण दादा फक्त देवळात यायचे म्हणून घरी यायचे एवढंच. किंवा दादा म्हणायचे ना मी पंतांशी आज हे बोललो ते बोललो हे सगळं व्हायचं. पण दादांच्या कार्याची ओळख का नव्हती तर कधी आमच्या वडिलांनी त्यांना प्रश्न वगैरे काही विचारले म्हणजे कुठलं निराकरण किंवा काय हे माहित नव्हतं. बाकी सगळ्यांना कसं जरा अडीअडचणीमुळे सगळे गेलेले म्हणजे बऱ्यापैकी सगळेजण. पण आमच्याकडे तो भागच नव्हता. आणि असे बरेच सत्पुरुष घरी येत होते आमच्या. त्याचप्रमाणे दादा येतात आणि त्या पंतांशी बोलतात म्हणजे हे कोणीतरी सत्पुरुष आहेत एवढंच. पण कार्याची ओळख खरी नव्हती जी आता व्हायला लागली आहे खरं सांगायचं. तुमच्या त्यावेळेच्या आठवणी काय तुम्ही ज्या वेळी दादांच्या बरोबर संपर्कात आला दादा घरी यायचे तर तुम्हाला कोणत्या आठवणी आठवतात? बऱ्याचशा आठवणी आहेत खरं सांगायचं झालं तर. दादा घरी आले की नाही की काही ना काहीतरी गप्पा व्हायच्या. दादा काय सांगायचे मी आज अजमेरला गेलेले असतानाची त्यांनी अशीच एक आठवण सांगितली. दादा म्हणाले म्हणजे ते आणि दीपक दादा हे कायमच असायचे बरोबर. म्हणाले आम्ही चाललो होतो आणि असे 2 फाटे फुटले होते. तिथं वाटेत एक कुत्रा उभा होता. तो तिकडे तोंड करून उभा होता. आम्ही त्याच्याकडे दुर्लक्ष केलं दुसऱ्या वाटेने गेलो. काहीतरी तो गोड ट्विस्ट झाला असेल नेमका त्यावेळेला. आणि त्यांच्या लक्षात आलं की आपण ह्या रस्त्याने जावं का ह्या रस्त्यानं जावं. दादा म्हणाले आपण ह्या रस्त्याने जाऊ. तर ते ऍक्च्युली म्हणजे तो चुकीचा रस्ता होता. पुन्हा त्यांनी युटर्न पुढे गेल्यावरती त्यांना कळलं की हा अजमेरला जायचा रस्ता नाहीये. पुन्हा त्यांनी गाडी वळवली आणि मग ते दीपक दादांकडे बघून हसत म्हणाले तरी आपल्याला कळायला हवं होतं की दत्ताने एवढी म्हणजे असं निर्जन स्थळी ही स्वारी का उभी आहे ह्या श्वानाची स्वारी. पण तरी आपण त्याच्याकडे दुर्लक्ष करून आपल्या शहाणपणात चालवलं असं. म्हणजे ही एक छोटीशी आठवण आहे. त्याच्यानंतर एकदा दादा घरी जेवायला येतो म्हटले. आई म्हणाली ठीक आहे. तर दादा म्हणाले वहिनी खरं कांद्याची भजी करायची मग आई म्हणाली ठीक आहे. तरी पण असं झालं की ठीक आहे. मग त्यानंतर सगळं दादा आले देवळात आरती वगैरे सगळं झालं आणि जेवायची पानं मांडली आईने सगळ्यांची. मग दादा म्हणाले गुरुजींचं पान कुठं आहे. मग आई म्हणाली नाही आज यांचा सोमवार आहे एकादशी आहे आज ते काय तुमच्या पंक्तीला बसणार नाहीये. मग दादा म्हणाले नाही आज मी तेवढ्यासाठी जेवायला आले म्हणाले. मग म्हणाले नाही गुरुजींचं पान मांडला. आणि मग त्याने आपल्या पंक्तीला त्यांना बसवलं आणि म्हणाले कांदा भाजी घाला.
मग आवडायची. नाही नाही, माझ्या वडिलांना आवडत नव्हती, उपवास मोडायचा दादाला. हा, बाकी काही नव्हतं. दादांना काय म्हणजे आवडतं नाही आवडतं एवढं माहित नव्हतं, पण त्यांना उपवास मोडायचा होता. आणि अशा प्रकारे आमच्या वडिलांचे सगळे उपवास मग त्या दिवसापासून बंद झाले अक्षरशः. त्याच्यानंतर आमच्या वडिलांच्या स्वप्नात सारख्या वाडीच्या पादुका येत होत्या. मग त्याच्यानंतर म्हणजे दत्तभक्तीच ना, तिकडे आणि इकडे. मग वडिलांना काय वाटायचं, काहीतरी आपलं काही चुकतं का किंवा काय असं म्हणून मग ते दरवेळेला असं 2दा 3दा झालं की वाडीला आले. मग त्या 5 मुंज्या मुलांना जेवायला घातलं वगैरे आणि मग पुन्हा गेले. माझा भाऊ एक गेला होता, छोटा होता, म्हणजे झाले. मग त्यांना ते वाटायचं की आपल्याकडून काहीतरी राहतंय का असं वाटून ते वाडीला येऊन जेवायला घालून जात होतं. मग त्यांना वाटायला लागलं की आपण एक चांदीच्या पादुका करून घेऊया वाडीच्या असं. मग त्यांनी सोनाराकडे टाकल्या होत्या. मग त्या दरम्यान एकदा दादा घरी आले होते आणि मग दादांच्या कानावरती घातली त्यांनी ती गोष्ट असं असं की वाडीच्या सारख्या पादुका स्वप्नात येत आहेत म्हणून पादुका करायला टाकले आणि काय करू असं म्हणून. दादा म्हणाले काय गाडी भाडं करत दत्त महाराज देतात का तुम्हाला, जायचं नाही म्हटले वाडीला इथून पुन्हा. बाकीचं ते पादुका वगैरे करायला टाकलेलं कॅन्सल करा आणि काही नाही, जे तुमचं रोजचं रुटीन आहे तेच ठेवा. बघूया आता इथनं पुढे कुठल्या स्वप्नात येतोय. दादांचा अधिकारच मोठा होता खरं तर. नाही, पुन्हा ते स्वप्नही नाही आणि काहीच नाही. त्याच्यानंतर आमच्या तिथे एक अशीच व्यक्ती होती, म्हणजे दादांचा अधिकार इतका मोठा होता, फक्त कळत होतं पण माहित नव्हतं, म्हणजे कार्य काय चाललंय किंवा त्यांच्याबद्दल बाकीचं हे माहित नव्हतं. एकदा अशीच एकटी व्यक्ती होती, तिच्या अंगात येत होतं. ती स्वतःला म्हणत होती माझ्या अंगात देवी येते आणि घरच्या लोकांना खूप ते त्रास देत होते. ती व्यक्ती नाव घेत नाही मुद्दाम, कोणाला घेवायला नको. फक्त मग झालं काय की एकदा दादा आलेले असताना त्या मुलाचे वडील जे होते ते दादांना देवळात भेटले. असा मुलाला त्रास होतोय, तो म्हणतोय माझ्या अंगात देवी येते पण आम्हाला नाही वाटत आहे ते, तर तुम्ही काय असेल ते बघा त्याच्याकडे. मग दादा म्हणाले आहे का मुलगा घरात, तर तो म्हटले नाही ते कामाला गेले होते. दादा फक्त पंतांच्या देवळात उभे होते, म्हणजे तसा तो सीन आठवतो बरं का. फक्त त्यांच्या घराकडे हात बघून म्हणाले इथं पंत समर्थ असताना कुणाच्या अंगात इथं देवी येते बघतोच मी तिच्याकडे. आणि त्या दिवसापासून म्हणजे ते बंद झालं. म्हणजे दादांचा शब्द ब्रह्म म्हणजे सुद्धा काय होतोय, म्हणजे हे आता हे शब्द माहित होत आहेत खरं सांगायचं तर हे आमच्या तोंडचे नाही, त्यावेळेला कळतच नव्हतं. म्हणजे दादा बोलले की बोलले म्हणजे ते व्हायचं, म्हणजे ती गोष्ट व्हायची. त्याच्यानंतर एकदा आणि झालं हे जेव्हा चाललं होतं दादांचं निधी वगैरे गोळा करून द्यायला असं, त्यावेळेस तिथल्या चिटणीस वहिनी होत्या, त्यांनी त्याच्यात जसं अन्नदान तसं ती इमारत पण उभी राहणं जर त्याचं त्यांना वाटलं म्हणून त्यांनी थोडंसं आधी तिकडं वळवलं. हा, मग ऍक्च्युली मग हे जेव्हा दादा पुन्हाच्या खेपेला जेव्हा आले तेव्हा त्यांच्या लक्षात आलं की हा निधी इकडचा इकडं थोडा वळवला गेला. मग त्यांनी आम्हाला कोणातरी सांगितलं की त्यांना बोलून आणा म्हणून. सविता वहिनी म्हणून होत्या, चिटणीस होत्या त्या, तर त्या कारभार सगळ्या बघत होत्या. त्यांना बोलवून आणलं घरी. दादांच्या समोर दादा असे बसले होते, समोर त्या बसल्या होत्या. म्हणाले तुम्हाला कोणी सांगितलं होतं कारभार करायला, मी का दिला होता निधी, तुम्हाला ते माहित आहे का. माहित असणार म्हणजे दादांच्या कार्याचा मला माहित नव्हता किंवा दादा कशासाठी हे करतायत. आता आपल्याला ही पुस्तकं वाचून माहित नाही, त्याच्या आम्हाला पण माहित नव्हतं खरं तर. मग त्या म्हणाल्या काय झालं, म्हणाल्या नाही हो म्हटल्या अन्नदान जसं महत्वाचं आहे तसं ती इमारत पण उभी राहणं मला असं वाटलं म्हणून मी थोडा निधी घेतलाय तिकडं. नाही म्हटले तुम्ही चुकलात म्हणून. आणि दादांचा त्या दिवशी पारा इतका चढला होता ते म्हणजे लालच झाले, दादा संतापाने लालच झाले. आणि त्यांनाही वाटलं की आपलं काहीतरी म्हणजे चुकलेलं आहे, कारण माहित होतं की ह्यांचं कार्य काहीतरी वेगळंच चाललं फक्त डीप मध्ये नसेल. ते म्हणाले मग बोललेच दादा त्यांना त्या दिवशी, म्हणजे खूप बोलल्यावरती लागल्या रडायला. मग म्हणायला लागल्या मग आता मी काय करू. मग म्हणाले चिंता करू नको, काही हे पद म्हणायला सांगितलं त्यांना. त्या अक्षरशः रडत रडत 3-4 वेळेला पहिलं ध्रुवपद फक्त म्हटलं तर दादांचं स्पेसिफिक होतं. चिंता हा शब्द कसा होतो उच्चारणातून, चिंता करू नको काही, हे
आणि त्यांना ते इतक्या घाबरल्या आणि इतक्या रडत होत्या ते नीट होत. आणि शेवटी जोपर्यंत दादांचं समाधान झालं नाही तोपर्यंत त्यांनी तोच एकच ती लाईन त्यांच्याकडून म्हणून घेतली. आणि कदाचित त्यांचं जे काही झालं असेल तो निराकरणाचा भाग असेल आता असं वाटतंय खरं सांगायचं. त्याच्यानंतर एकदा संक्रांत सण होता. गोरक्षनाथांचं आणि त्यांचं काहीतरी ते कार्याचं साठी होतं. आणि दादा एरवी कसं वरती कट्टा आहे तर दादा वरती कट्ट्यावरती बसून भजन करायचे आरतीला आले. आणि आम्ही असे त्यांच्या मागं बसलो असायचं. त्या दिवशी बरीच भक्त मंडळी होती आणि सभा मंडपात दादा बसले होते. आणि त्या दिवशी झालं काय की मोठ्या भावाच्या घरासंबंधी जरा चर्चा चालू होती म्हणजे जागेसंबंधी. तर ते जे मध्यस्थ होते त्यांना पण दादांचं दर्शन घ्यायचं होतं. आणि वडील म्हणाले ठीक आहे तुम्ही दर्शन घ्या मी तुमची दादांशी ओळख करून देतो. आणि झाली काय गंमत, दादांचा कार्याचा भाग वेगळा आपण पारमार्थिक वेगळं म्हणतो आणि हे व्यावहारिक दृष्टिकोनातून दादा माझ्या वडिलांना पण आम्ही दादाच म्हणायचो. तर माझे वडील त्यांना ते सांगायला गेले की असं असं हे दर्शनाला आलेत आणि आपला जो चाललेला आहे ह्या संबंधी हा विषय घेऊन दादा त्यांच्या समोर गेल्यावर त्या दिवशी एक दादा चिडले होते. म्हणाले काय गुरुजी तुम्हाला आता कुठलं म्हणजे हे कुठला विषय चाललाय, माझं काय चाललंय पंतांच्या बरोबर आणि तुम्ही कुठला हा मध्येच विषय आणला. दादा म्हणले माझं चुकलं. तो विषय तिथंच थांबला. पण एक सेकंद दादा चिडलेच. झालं तो भाग तिथं संपला. नेहमीप्रमाणे पुन्हा दादा घरी आले. संक्रांतीचा सण होता. वडिलांच्या मनात काय आता दादांना तिळगुळ द्यायचं आहे आधीचा प्रसंग आणि नंतरचं हे. मग वडिलांनी देवाकरता एक छोटी चांदीची वाटी घेतली होती. त्याच्यात तिळगुळ घातला आणि दादांच्या हातात दिला आणि नमस्कार केला. दादा इतके खळखळून हसले त्या दिवशी. आणि दीपक दादा बघ म्हणाले काय हे गुरुजींचं म्हणजे अक्षरशः ते जसेच्या तसे प्रसंग आठवतात. म्हणजे खरं सांगू वंदनीय दादा म्हणजे अक्षरशः नाही हा ते म्हणजे मध्ये जे झालं ते सगळं विसर. अर्थात वडिलांचं वगैरे असं काही म्हणजे दादांच्यावरती रागवायचं कारणच नाही ना, तो प्रश्नच नव्हता. त्यांनी आपलं प्रेम की आपल्या घरी देव आलाय ह्याची जाणीव होती कुठंतरी. त्यांनी आपलं चांदीच्या वाटीत घालून त्यांना दिलं आणि दादांना म्हणजे त्यांच्या स्माईल मध्ये असं इतकं सुंदर झालं ना की काय हे असं अव्यक्त प्रेम जे म्हणतो ना तसं होतं. त्याच्यानंतर एकदा दादा आणि माझे वडील असेल त्या आरती वगैरे झाल्यानंतर त्या दिवशीचा प्रसंग किंवा त्या दोघांचं जे काय झालं माहित नाही. आरती झाल्यावर दादा आणि माझे वडील एकमेकांना मिठी म्हणून जे असे दोघांच्या डोळ्यातून अश्रू वाहत होते तो प्रसंग फक्त आठवतोय. पण त्याचा ना कधी मुलगा झाला किंवा काहीच नाही माहित नाही. पण दादा म्हणाले की असेल म्हणजे त्यांना त्यांच्याकडून प्राप्त काय झालं असेल माझ्या वडिलांना त्या दिवशी माहित नाही. पण त्या दिवशी दोघही फक्त मिठीमध्ये एकमेकांच्या तो प्रसंग फक्त आठवतो. पण कधी कधी अशा गोष्टी की आमचं वय खूप खरंच लहान होतं कळतच नव्हतं. मग ते कधी आईसमोर काही बोलले असेल किंवा काय माहित नाही. पण तो एक असा प्रसंग आठवतो. त्याच्यानंतर मग पुढं मग भावाची जागा वगैरे ते जे होतं ते दादा प्रत्यक्ष म्हणाले 2-3 जागा बघून ठेवल्या त्या भावाने. मग ते म्हणाले मी येतो बघतो. आणि आता जे भाऊ राहतो ते घराची जागा प्रत्यक्ष दादांनी बघितली. मग पुढं त्यांनी सांगितलं की हा बेळगाव केंद्राचे आनंदादा बापशे केंद्र प्रमुख. मग ते बिल्डरच होते त्यांनी ते बांधवून दिलं. म्हणजे कन्स्ट्रक्शन जे आहे ते त्यांनी म्हणजे मग भावाचं पुढं लोन हे ते. पण काही आधीची आर्थिक मदत जी होती ती दादा नाही वंदनीय दादांनीच केली. म्हणाले ऍक्च्युली ते भावांच्यात वगैरे घ्यायचं चाललं होतं पण दादा म्हणाले नाही हे जे काय आहे ते सगळं इंडिव्हिज्युअल तुझंच असेल आणि त्यामुळे लागली तर हवी तर मदत मी देतो पण ते तुझंच घर झालं पाहिजे. म्हणजे त्यांना म्हणायचं होतं हे घर गुरुजींचं असलं पाहिजे एवढंच त्यांचा उद्देश होता. थोडी मदत दिली नंतर मग ते काय प्रपोजल व्यवस्थित झालं. पण ते मग सगळं व्यवस्थित पूर्ण झालं. आताही भावाचे उद्गार आहेत की हे घर माझं नाही वंदनीय दादांचं आहे. आणि आमच्या घरात सगळेजण खरं सांगू दादा म्हटलं की
आनंदाला उधाण खरं सांगायचं तर दादा आले की दसरा दिवाळी म्हटल्यासारखं आमच्याकडे आनंद असायचा. आरती झाली की घरात आले, आई कधीही म्हणजे असं नाही झालं की शिरा केला नाही. दादा आले म्हटले की म्हणजे जरी संध्याकाळी मोठा भाऊ घरी आला तर आज शिरा का, दादा आले होते का, शिरा हा हो. म्हणजे आईला काय की एक आपल्या घरी सत्पुरुष येतात काय गोड काहीतरी करून चहा वगैरे काहीतरी असायचं बरेच असतात. म्हणजे बऱ्याच गोष्टी आहेत खरं तर. त्याच्यानंतर एकदा असे झालेले असताना दादा मग म्हणाले की आज मी पंतांच्या समोर सांगितलं की माझ्या 40 चोरांना घेऊन आलोय. मग म्हणाले असं का. मग त्या दिवशी नंतर घरी आल्यावरती असं चर्चा चाललेली असताना भावाच्या कानावरती हे जेव्हा गेलं मग तेव्हा त्यानं ती एक कविता केली, आला माझ्या घरी पुकार. हो दाखवते की नक्कीच दाखवते. मोठ्या भावाने केलेली आहे कविता दादांसाठी आणि त्या दिवशीच केली होती त्यानं. राजयोगी आला माझ्या घरी पुकारत, एक राजयोगी पुकारत एक राजयोगी. गौरतनु अति सुंदर मूर्ती तेज झळाळत कायेवरती. गौरतनु अति सुंदर मूर्ती तेज झळाळत कायेवरती. प्रसन्न हास्य मुद्रेवरती भरले प्रेम पिसे अंगी. आला माझ्या घरी पुकारत एक राजयोगी. वैभवशाली जीवनरीती भक्तीची आगळीच जाती. ज्ञान वैभवा लुटवित अमिती नित्य शांती सुखाभोगी. नित्य शांती सुखाभोगी. आला माझ्या घरी पुकारत एक राजयोगी. अलिबाबा हा घरासा आला संगे 40 चोर मेळा. अलिबाबा हा घरासा आला संगे 40 चोर मेळा. भक्तिधनावर आहे डोळा चोरीला आमच्या हृदया लागी. भक्तिधनावर आहे डोळा चोरीला आमच्या हृदया लागी. आला माझ्या घरी पुकारत एक राजयोगी. प्रेमयोगी हा येऊ दे घरा. प्रेमयोगी हा येऊ दे घरा. समाधान सुख लाभू दे घरा. समाधान सुख लाभू दे घरा. आनंदाचा वाहू दे झरा. न्हाऊ दिव्य भजन रंगी. न्हाऊ दिव्य भजन रंगी. आला माझ्या घरी पुकारत एक राजयोगी. कारण आला माझ्या घरी ह्याचं का की आलं की ते असे दादा हाक मारायचे, वहिनी आलो ह किंवा गुरुजी आलो ह, कधी म्हणायचे देवा आलो ह. त्यामुळं असं म्हणजे तो आला की उत्साहाचा सगळ्यांना उधाण आल्यासारखं पटपट पटपट सगळेजण यायचे, नमस्कार करायचे, मग त्यांच्याबरोबर पुन्हा आरतीला जाऊन बसायचे वगैरे. आणि आमच्या घरात सगळ्यांना पहिल्यापासून म्हणजे दादा येत होते तेव्हा कधीतरी, पण आमच्याकडे कसं पंतवाडी कुंदरीत सकाळी दुपारी आणि संध्याकाळी 3 वेळेला आरती असायची. म्हणजे असतीच. वडील 3 वेळेच्या आरतीला पहाटे 4 पासून जे सुरू व्हायचं ते रात्री 12 पर्यंत. त्यामुळे आम्हाला सगळ्यांना ती आरतीची आणि भजन म्हणायची खूप आवड होती. आणि त्यात दादा आले की मग तो आरतीचा आनंद वेगळाच असायचा. म्हणे हो चालेल चालेल श्री गुरु हे आले घरी त्याचा एक अनुभव आहे. आई ग तू आधीच सांगायचं राहिलं. पहिलं पूजन पोथी पूजन हा म्हणजे ते डायरेक्ट पुढे घ्यावं. म्हणजे तुझ्या जन्माच्या आधीच नाही. ही पंतांनी केलेली आरती आहे. पण मी आता पंतांनी जसं त्यांच्या दत्तगुरूंसाठी केली तसं मला वाटतं हे माझे दत्तगुरू म्हणजे दादाच आहेत, माझे गुरु आहेत शेवटी. म्हणून मला असं दादांसाठी म्हणावं वाटलं खरं सांगायचं तर, म्हणून मी आरती म्हणणार आहे. श्री गुरुदेव दत्त दत्त गुरु माऊली ग माय माशी. दत्त गुरु माऊली ग माय माशी. दत्तात्रय माऊली ग माय माशी. दत्त गुरु माऊली ग माय माशी. दत्तात्रय माऊली ग माय माशी.
देऊनी भक्ती भजन करवी, देऊनी भक्ती भजन करवी, करी कृपा सावली ग माय माशी, करी कृपा सावली ग माय माशी, दत्तात्रय माऊली ग माय माशी, दत्त गुरु माऊली ग माय माशी, दत्तात्रय माऊली ग माय माशी, निर्गुण मुळीचे सगुण होऊनी, निर्गुण मुळीचे सगुण होऊनी, भक्तासाठी धावली ग माय माशी, भक्तासाठी धावली ग माय माशी, दत्तात्रय माऊली ग माय माशी, दत्त गुरु माऊली ग माय माशी, दत्तात्रय माऊली ग माय माशी, दत्तावधूत भजने रमता, दत्तावधूत भजने रमता, पंथावधूत भजने रमता, प्रेमानंदे गावली ग माय माशी, प्रेमानंदे गावली ग माय माशी, दत्तात्रय माऊली ग माय माशी, दत्त गुरु माऊली ग माय माशी, दत्तात्रय माऊली ग माय माशी, श्री गुरुदेव दत्त. वा, खूप छान. आता अजून तुम्ही सगळ्यात पहिलं म्हणजे काय, दादा जेव्हा पहिल्यांदा आले, म्हणजे आता ह्या माझ्या जन्माच्या आधी आहे ऍक्च्युली, आई वडिलांनी सांगितलेलं की नवनाथ कथासार पोथीचं वाचन जे झालं सप्ताह दादांनी केलं होतं बाळीकुंद्रीत राहून, तिथं त्या इमारतीत राहिले होते आणि रोज त्यांचं वाचन वगैरे झालं आणि शेवटच्या दिवशी दादांनी त्या पोथीचं आणि प्रेमलहरीचं पूजन केलं ते माझ्या वडिलांच्या घरी. आणि म्हणजे माझ्या जन्माच्या आधीचे, पण जसं आम्ही मोठे होत गेलो तसं आई वडिलांनी काही गोष्टी त्यांच्या सांगितल्या. त्याच्यानंतर माझ्या आईच्या पायाला एकदा दगड लागला होता आणि जखम इतकीची घडली की आईला पुढं चालताच येत नव्हतं, म्हणून ती बाळीकुंद्रीत तशीच सोय नाहीये, त्यामुळे मग माझ्या काकू बेळगावला राहायचं, तिच्याकडे घेऊन गेली ती काकू. मग जेव्हा दादा आले तेव्हा नेहमी घरी यायचं, आई दिसली नाही. मग दादा माझ्या वडिलांना विचारलं वंदनीय दादांनी की वहिनी कुठं आहे, म्हणाले नाही बाबा तिची तब्येत खूपच खराब आहे. आणि 2-3 महिने असे चाललेच होतं म्हणजे तिचं दुखणं. मग म्हणाले बेळगावला भावाच्या घरात आहे ती दवाखाना म्हणा किंवा बाकी सगळ्या गोष्टीसाठी असं म्हणून. दादा म्हणाले मग मला वहिनीला भेटायचं. दादांनी त्यांच्या गाडीमध्ये वडिलांना घेतलं बरोबर आणि बेळगावला काकांच्या घरी गेले माझ्या. मग तिथं गेल्यावरती वहिनी मी आलो असं हाक मागे. आईला म्हणजे माहित नव्हती तेव्हा काय फोन बिन हे काहीच नव्हतं. म्हणाली दादांसारखा आवाज येतो म्हणून तिने एकदम बघितलं, अगं भाई खरंच दादा आले की असं. आणि तिला जे सुरू झालं म्हणजे ती अर्थतेने आपण गुरूंची वाट बघत असतो आणि गुरु भेटायला येतो हे मात्र नक्की आहे. तो आनंद वेगळा. म्हणाले काळजी करू नका म्हणाले, खडखडीत बरा व्हा. आणि नंतर थोडेच दिवसात आईचं दुखणं थांबलं. म्हणजे तिला असं वाटतच नव्हतं की माझ्या पायाचं हे दुखणं थांबणार आहे की नाही, पण हे शेवटी दादांचे शब्द आहेत की बरं व्हा तर झाली बरी. आणि मग पुन्हा बाळीकुंद्रीत रुटीन सुरू झालं. म्हणजे आता याच्यामध्ये ज्या आठवण तुम्ही सांगितलं त्यात अशी कुठली आठवण आहे जी अविस्मरणीय आहे तुम्हाला वाटतं की नाही आता ही कायमच्या हृदयाशी कोरलेली अशी? माझ्या लग्नाचा अनुभव. बर. म्हणजे माझं लग्न ठरलं म्हणजे काही ना काहीतरी चालू असतंच की दाखवा करा हे ते असं वगैरे. मग नंतर ह्यांचं स्थळ आलं वाडीकडून. मग अर्थात मोठ्या बहिणीच्या वेळेला पण वडिलांनी दादांना विचारलं होतं की तिला बेळगावमध्येच दिली ते हिंडलगेला कुलकर्णी म्हणून असतात त्यांच्याकडे. माझ्या स्थळाच्या वेळेला स्पेसिफिक म्हणजे माझी आठवण म्हणाल तर यांचं स्थळ आल्यानंतर अजून आमचा होकार नकार असं काही कळवलेलं नव्हता. अधिकरण काय दादांना फोन करायचा आणि विचारायचं, त्याच्याशिवाय ह्यांना कसं कळवणार. दादा म्हणाले ठीक आहे असू दे, मुलीला पसंत असेल तर तुम्ही पुढे जायला काय हरकत नाही.
मग ठीक आहे, मग त्या पद्धतीनं बोलणी झाली. मग माझ्या बोलणीच्या वेळेला आणि बहिणीच्या बोलणीच्या वेळेला पण दादानी प्रत्येक वेळेला आनंद काकांना म्हणजे आनंद दादांना बापशेट बेळगाव केंद्राचे त्यांना पाठवलं. बहिणीच्या वेळेला पण त्यांनी मदतही केली भरपूर आणि तेही कार्य पार पडलं. पुढं माझ्या वेळेला बोलणी करायला खास ते बेळगावहून सगळे इकडं सांगलीला आले होते. मग ते सगळं झालं, बोलणी वगैरे ठरली, लग्नाची तारीख ठरली. मग दादांनी फोन करून सांगितलं मी जेवायला येणार आहे तुमच्याकडे. मी म्हणाली ठीक आहे. 18 डिसेंबर 1988 दादा म्हणजे स्पेसिफिक तो दिवस माझ्या लक्षात राहायचं. कारण एरवी तरी दादा यायचेच, आमच्याकडे नोटिंग वगैरे कारण काय नव्हतं, कारण काय आम्हाला हे माहित नव्हतं. आता बरेचसे लोक जुने जे आहेत ते त्या तारखेनिशी काढून ठेवलेले असतात, पण ही मात्र तारीख माझ्या पक्की लक्षात राहिली. कारण दादा माझ्या लग्नाचं जेवायला घरी आले होते आणि म्हणाले मग गोड स्वयंपाक गुलाबजाम वगैरे केले होते. बाकी मग त्यांच्यावर 4-5 जण होती. सगळे झालं, जेवण वगैरे झालं. मग नंतर आम्ही नमस्कार करायला आलो. दादा म्हणजे नमस्कार करायच्या वेळेला म्हणाले पदर पुढे कर म्हणाले मला. अक्षरशः साडी नेसली होती. अर्थात आमच्याकडे असं कोणी येणार असेल तर साडीच. मग असा पदर पुढं केला. दादांनी आशीर्वाद रूपी धन दिलं. म्हणाले हा तुझ्या लग्नाचा आहेर आहे आणि आज मी माझ्या म्हणजे तुझ्या लग्नाचं जेवायला आलेलो आहे. मला इतकं भरून आलं खरं सांगते. म्हणजे आज सुद्धा ते प्रसंग आठवतात ना. दादा म्हणाले माझ्या मुलीच्या लग्नात मी नव्हतो ग जेवायला म्हणजे नव्हतेच दादा, कारण बाबांची आज्ञा नव्हते म्हटले मला, पण आज तुझं भाग्य आहे म्हणले की मी तुझ्या लग्नाचा आधी येऊन जेवून जातो. काय म्हणजे खरंच सांगते म्हणजे काय तो न बोलता येण्यासारखं आहे आणि तो जन्मभर पूर्ण आशीर्वाद माझ्यासाठी आहे खरं सांगितलं. बाकी लहान असतानाच्या गोष्टी वेगळ्या, पण कळत्या वयातला हा माझ्यासाठी खूप मोठा अनुभव आहे खरं सांगितलं तर. कारण काय एक आपण पहिल्या टप्प्यातून दुसऱ्या टप्प्यात प्रवेश करत होतो ह्या लग्नाच्या ह्याच्यात. हे सगळं झालं. पुढं मग 2 जानेवारी 1951 आमचं लग्न झालं, व्यवस्थित पार पडलं. त्याच्यानंतर ह्यांच्या एका मित्राचं लग्न होतं म्हणून आम्हाला वैजापूरला जायचं होतं. झालं असं काय की हे म्हणायला लागले की लग्नानंतर आपण असं कुठं गेलो नाही तर आपण मग अजिंठा वेरूळ करूया आणि तिकडं कृष्णेश्वर हा सगळा भाग बघू, लग्न करू आणि मग शिर्डीला जाऊ. नवीन होते काय बोलले नाही, फक्त एवढंच म्हटलं पहिल्यांदा फक्त शिर्डीला जाऊन मग बाकीचं सगळं करूया आपण. म्हणले नाही तसं काही नाही ना, मी जसं सांगेन तसंच. म्हटलं ठीक आहे असू देत. आता म्हटलं मित्रा स्वभाव थोडासा काय बोलायचं नाही, ठीक आहे म्हटलं. झाली काही गंमत. त्या दिवशी वाडीला गुरुप्रतिपदेचा आमच्याकडे उत्सव असतो घरामध्ये आमच्याकडे. मग त्या दिवशी तो उत्सव चुकवता येणार नव्हता म्हणून आम्ही दोघंही आधी उत्सवाला गेलो सकाळी. मग तिथलं सगळं ते देवाचं नैवेद्य हे ते सगळं झाल्यानंतर सांगलीला येऊन पुन्हा कोल्हापूरला जाऊन बॅगा वगैरे घेऊन जाईपर्यंत ती आम्ही जी रिझर्वेशन औरंगाबादचं केलं होतं ती ह्या सगळ्या गडबडीत बस निघून गेली. दुसरी बस नव्हती, तेव्हा काही एवढी सोय नव्हती. मग त्या दिवशी यांच्या मामीकडे आम्ही मुक्काम केला. हे चिडले होते तुझ्यामुळं माझं असं झालं किंवा काय, शेवटी बायकांच्या वरतीच येते त्या पद्धतीनं. मग म्हटलं ठीक आहे असू दे, कसं असेल तसं आता जाऊया. मग प्लॅनिंग खरं फिसकटलं ना सगळं. मग यांचा भाऊ म्हणाला अरे दुसऱ्या दिवशी सकाळी 8 वाजता शिर्डी बस आहे. मी म्हटलं बरं झालं कालचं जे झालं ते. गंमत म्हणजे बस लागली. बसमध्ये कंडक्टरने सांगितलं फुल रिझर्वेशन आहे, कुणीही चढू नका विदाऊट रिझर्वेशन. आमचा चेहरा बघण्यासारखा झाला तिथे. म्हटलं आता काय करायचं, तर मी यांना हळूच म्हटलं पुढचे सगळी लोक आधी बसू दे. मागच्या त्या ड्रायव्हरच्या म्हणजे आपण ती इथं चढायच्या तिथं ना समोर एखादी सीट मिळाली तर अगदी मागच्या मागं बसू, म्हणजे कोणी आलं तर उतरता येईल, पुढचं पुढे बघू काय होईल ते. आणि गंमत म्हणजे पूर्ण मागच्या सीट सुद्धा सगळ्या भरल्या, पुढच्या सगळ्या सीट भरल्या, 2च सीट रिकाम्या. पुढं तासभर टेन्शन होतं की कोण येऊन उतरा म्हणणार नाही ना, पण नंतर जसं पुढं काढलं तसं कोणीही आलं नाही. पूर्ण शिर्डीला मग त्या दिवशी मुक्काम केला. सकाळी 4 वाजता उठून बाबांचं दर्शन वगैरे सगळं झालं. माझ्या मनासारखं झालं जे काय आहे ते. म्हणून तर म्हटलं लग्न विघ्न हे तरी सगळं होतच राहतंय. फक्त इच्छा होती की आधी शिर्डीला जाऊन बाबांचं दर्शन घेऊ. मग झालं. तिकडनं आलं. मग परतीचा प्रवास पुन्हा पुण्याला आला. काकांकडे माझ्या काका धाकटे काका होते त्यांच्याकडे उतरलो.
मग ते म्हणाले अचानक वगैरे, म्हटलं काही नाही असं असं कोणाला, कारण तेव्हा फोनची सोय नव्हती त्यामुळे कोणाला कळवणं वगैरे काही नाही, अचानक दत्त म्हणून दरवाजात उभं राहायचं. मग सकाळी म्हटले की आपण दादांच्या दर्शनाला जाऊन घेऊया. हो म्हटले जायचं ते, कारण हा अनुभव होताच. मग सकाळी उठलो, दादांच्याकडे दर्शनाला गेलो द्वारका महिन्यामध्ये. दादा ऍक्च्युली तेव्हा असे काय खोलीतून बाहेर जास्त येत नव्हते. मग फक्त काय आरती वगैरे झाली, आरतीला आम्ही दोघंही बसलो होतो. मध्ये पटकन असे दादा आले आणि मी ह्याला फक्त असं पुण्याने सांगितलं हेच दादा बरं का असं. मग ह्याला म्हटलं फक्त नाही भेटायला सोडलं, कारण बऱ्याचदा असं झालं होतं आधी दोनदा की भेटायला जाऊन सुद्धा दादा एकदा भेटले नव्हते. कार्यानुरूप दादा भेटायचे नाहीत कधी कधी, एकदा दोनदा भेटायचे झाले खरं कधी भेटायचे नाही. मग फक्त मी म्हणून म्हटलं नाही भेटायला दिलं तर ह्यांना कोण दादा असं व्हायला नको, म्हटलं नमस्कार करा एवढंच. पुण्यानं सांगितलं ठीक आहे म्हटलं, ह्याने नमस्कार केला. मग नंतर दीपक दादा होते समोर. दीपक दादा म्हटलं फक्त माझं काही काम नाहीये म्हटलं, कारण आम्हाला तोपर्यंत दादा कामकाज करतात हेच माहित नव्हतं. म्हटलं फक्त मला नमस्कार करायची इच्छा आहे. दोघंही आले. म्हटले विचारतो आणि सांगतो बस म्हटले. मग तिथंच थांबलो आम्ही. म्हटले काय नाही दादांनी या म्हणून सांगितलं. मग दादांच्या खोलीत गेलो, दादा कॉटवरती बसले होते. दोघांनी जोडीने नमस्कार केला पहिल्यांदा. बास म्हटलं आणखीन काहीही नको आता पुढचं. मग हे वाडीच असल्यामुळे मग दादांचं कसं ते महारुद्र पहाकराच्या वेळेला वगैरे ते वाडीला राहायचे यायचे, तेव्हा यांचे काका सरपंच होते तिथे वाडीमध्ये. मग त्यांनी त्यांच्या आठवणी वगैरे ह्यांना सांगितल्या, आम्ही त्यांना ओळखतो वगैरे. मग थोड्याशा गप्पा वगैरे झाल्या. मग खाली आलो, वेणीने अर्थातच शिरा चहा वगैरे केला. त्यांचा आशीर्वाद घेऊन आम्ही एका वेगळ्या आनंदात घरी आलो खरं सांगायचं तर. म्हणजे बाकी आपण पहिल्यापासून काय हे आमचं लौकिक अर्थापेक्षा थोडस पारमार्थिक ह्याच्यातलं, म्हणजे काय पंतांच्या ठिकाणी राहिल्यामुळं हे संत सत्पुरुष हा सहवास हे आमच्यासाठी महत्वाचं वाटायचं. ते माहिती ह्यांना नाटक सिनेमाची आवड, हे नाटक सिनेमाला म्हटलं की आमच्या पोटात गोळा यायचा. अहो म्हटलं आरतीला आम्ही आरतीकडे पडणारी माणसं थोडं असं व्हायचं, पण आवड तरी हीच होती. पण घडत गेलं काही काही गोष्टी. आता दादांच्या अजून एक दुसरी आठवण सांगते मी तुम्हाला. दादा एकदा असंच म्हणजे बोलता बोलता घरी आले की काही ना काहीतरी आठवण सांगायचं. एकदा ते म्हटले गोव्याला फिरायला चाललो होतो, एकदम भरून आलं. बरोबर आरती ते दीपक दादा आणि बरोबर अजून कोणी मंडळी होती. तर पाऊस एकदम पडणार हे लक्षात आल्याबरोबर दादा म्हणजे चला आता आपण मागं पडतोय. पाऊस सुरू सुद्धा झाला, पण दादा म्हणजे मी चालत चाललो होतो आणि पाऊस 1-2-3 फूट असा माग बरोबर त्या रेषेत, पण कोणीही भिजलो नाही. घरापर्यंत व्यवस्थित सगळे आले आणि मागं मात्र पाऊस अखंड, म्हणजे हे जसे चालत पुढे जात आहेत तसे मागून पाऊस येतो. नाही म्हणजे आधी कोणा इतर गुरु भक्तांना माहित पण असेल ही गोष्ट, कारण त्यांच्या बरोबर तेव्हा कोण होता हे आम्हाला माहित नाही, पण ते बोलता बोलता सांगितलं, ते सांगितलं असेल कदाचित कोणीतरी. त्याच्यानंतर दादा असंच एकदा गप्पा मारताना सांगितलं, असंच गच्चीत ते बसले होते. म्हणजे आता माहित नाही द्वारकामाईमध्ये किंवा गोव्याला कुठं बसले होते. अचानक एकदम वीज चमकली म्हटलं. म्हणजे माझ्या वडिलांशी कदाचित त्यांच्या बरोबरीचं काय त्यांचं हे असायचं, पण ते बोलायचे दादांशी खूप वेळ. माझ्या वंदनीय दादा माझ्या वडिलांशी दोन्ही दादा दादा होते. कधी कधी कन्फ्युज होईल. वीज चमकली म्हणून बघितलं म्हटले, इतक्या जोरात वीज चमकली आणि पाठोपाठ त्याच्यात दुसरी वीज येऊन अशी थडकली की त्याच्यातून ओम हा आकार उठला. म्हणजे कार्य काय चाललं होतं आणि त्यानुरूप दादांना काही सूचना मिळत होत्या, तर तशा पद्धतीनं ते इतक्या जोरात वीज लख्खकणात चमकून गेली आणि त्याच्यात पूर्ण ओंकाराचा आकार दिसला दादाने. आणि हे सांगताना म्हणजे दादांचं एक हे वेगळंच होतं. माझे वडील म्हणजे फक्त आम्ही काय आणि आम्ही फक्त काय व्हायचं, आम्ही हे फक्त ऐकलेलं लहान असताना, तेव्हाही फार आम्ही मोठे होतो अशातलं काही भाग नाही. त्याच्यानंतर दादांची शून्यावस्था, दादा खूप आजारी होते. त्याच्यातून उठून आल्यानंतर ते एकदा सांगत होते, गुरुजी तुम्हाला सांगतो मी म्हटलं, शून्यावस्था काय असते ही मी भोगलेली आहे म्हटलं. आणि त्यावेळेला माझ्या भोवती पूर्ण सगळ्या विभूती माझं रक्षण करायला उभं होतं. म्हणजे आजही ऐकताना ते असं अंगावर काटा येतोय अक्षरशः की, आणि दादा म्हणजे काय शेवटी ते शेवटी जे आता आम्ही म्हणतो की ते कार्यासाठी आले होते, पण हे सगळं नंतर सेमिनारच्या पुस्तकात वाचून कळलं, पण तेव्हा हे माहित नव्हतं.
त्यामुळे आम्हाला ऐकताना बापरे असं काही असतं का, म्हणजे काय काय असतात गोष्टी असं ऐकून अशी म्हणजे भीती पण वाटायची कधी कधी दादांच्या कार्याची. काही काही ते प्रसंग सांगत असताना किंवा अचंबित व्हायचं की अरे बाबा दादांनी म्हणजे आपल्याला हे सगळं सुख देण्यासाठी पारमार्थिक स्वतः किती कष्ट. बापरे म्हणजे खरंच म्हणजे ते सांगत असताना ना म्हणजे ते जे वर्णन करून सांगत होते आमच्या अक्षरशः डोळ्यातून पाणी म्हणजे की दादा किती कष्ट घेतात सगळ्यांसाठी. शून्यावस्थामध्ये ते कसे त्यांनी ते दिवस काढले आणि त्या विभूती कशा त्यांच्या रक्षण करत होत्या हे खूप म्हणजे असं ऐकताना अंगावर काटा येत होता अक्षरशः. आणि ती आरती तुम्ही दादा एकदा दादा असंच घरी आलेले असताना माझी आत्या आली होती आणि त्यावेळेला तिला कळलं की ह्यांच्या घरी हे सत्पुरुष आलेले आहेत. मग दादा घरी आल्यानंतर तिनंच रचलेलं पण आत्याचं नाव तिला सोनू आत्या म्हणायचं म्हणजे बाकीचं माहित नाही म्हणजे नाव असं माहितीये पण तिला सगळ्या घरात सोनू आत्या आम्ही म्हणायचं. वडिलांची मावस बहीण. मग तिनं ते पद केलेलं तिनं स्वतःच केलं होतं आणि मग ते ती दादांच्या समोर तिनं म्हणून दाखवलं. दादांना पद इतकं आवडलं की दादा सांगितले की अरे म्हणजे असं ते म्हणाले आम्ही आदरणीय दीपक दादा म्हटलं ते अरे दीपक ते पद लिहून घे असं म्हणून दीपक दादांनी पद लिहून घेतलं आत्याकडून आणि ते आज आपल्या आरती संघात समाविष्ट केलेलं. हो चालेल. श्री गुरु हे तुम्ही पण म्हटला तरी हरकत नसेल. श्री गुरु हे आले गृही श्री गुरु हे आले गृही अजी धन्य दिवस झाला धन्य दिवस झाला. श्री गुरु हे आले गृही श्री गुरु हे आले गृही अजी धन्य दिवस झाला. पूर्व सुकृत फळले देखिली पद कमले पूर्व सुकृत फळले देखिली पद कमले भव भय हे नच उरले तेरा हा चुकला भव भय हे नच उरले तेरा हा चुकला. श्री गुरु हे आले गृही श्री गुरु हे आले गृही अजी धन्य दिवस झाला. दसरा दीपवाळी सायंकाळी झाली दसरा दीपवाळी सायंकाळी झाली. काशी दयाळी घडली वाटत से मजना काशी दयाळी घडली वाटत से मजना. श्री गुरु हे आले गृही श्री गुरु हे आले गृही अजी धन्य दिवस झाला. कपिला षष्ठीचा योग नवे आजचा कपिला षष्ठीचा योग नवे आजचा महिमा श्री चरणाचा पुनीत कडे सकला महिमा श्री चरणाचा पुनीत कडे सकला. श्री गुरु हे आले गृही श्री गुरु हे आले गृही अजी धन्य दिवस झाला. स्वागत गुरुराया ज्या मानवी सदया स्वागत गुरुराया ज्या मानवी सदया. रामसुता बंधुनिया करीत प्रार्थनेला
रामसुता वंदुनिया करीत प्रार्थनेला श्री गुरु रे आले गृही श्री गुरु रे आले गृही अजी धन्य दिवस झाला. प्रसंग म्हणजे आयुष्यातला जेव्हा महाकारण दीक्षेसाठी विषय झाला, दादा बाळीकुंद्रीला आले होते आणि त्यावेळेला असं झालं की दादा माझ्या वडिलांना म्हणाले की आता गोव्याला महाकारण दीक्षा आहे. आमच्या वडिलांना तेव्हा माहित नव्हतं म्हणजे हा संप्रदाय किंवा काय ह्याच नेमकं कार्याची भूमिका. माझ्या वडिलांचे पहिले गुरु होते गोळवणी महाराज, त्याच्यानंतर आईला अनुग्रह घ्यायचा होता म्हणून तिथंच बेळगावला काणे महाराज म्हणून आहे, त्यांना प्रत्यक्ष रामाचं दर्शन होतं आणि त्यांच्याकडे गोंदवले मक्कर महाराजांची अशी परंपरा ते तिकडनं आहे. मग ते आईला घ्यायचं होतं म्हणून आई आणि वडिलांनी पुन्हा त्यांना गुरु करून घेतलं आणि हे माहीत नसल्यामुळं आधीच्या ह्यांच्या दीक्षा देतात किंवा काय हे माहीतच नव्हतं. आणि एकदम महाकारण दीक्षेचा जेव्हा विषय आला तेव्हा वडिलांनी विचारलं म्हणजे काय. मग दादांनी सांगितलं दीपक दादाने की अरे तू त्यांना सांग थोडक्यात असं म्हणून. मग असं त्यांनी काय जे काय पहिले टप्पे होते ते सांगितल्यानंतर दादा म्हणाले की माझे वडील दादांना म्हणाले अहो आमच्या आधीच्या कुठल्याच दीक्षा झालेल्या नाहीयेत म्हटले. अहो गुरुजी म्हणाले मी BA सर्टिफिकेट द्यायला वेळे तुम्ही 10वी 12वीचे काय सर्टिफिकेट मागताय त्याची काही गरज नाहीये. तुम्ही महाकारण दीक्षेला या. आणि मग ती सगळी जबाबदारी ते म्हणाले तुम्ही सगळ्यांनी यायचं. मग बापशेट होतेच तेव्हा बरोबर, बहुतेक बेळगावला जेव्हा यायचे तेव्हा ते असायचे. आणि मग त्यांना सांगितलं की ह्या सगळ्यांना घेऊन यायची जबाबदारी तुझी. मग आम्ही सगळे महाकारण दीक्षेला गोव्याला गेलो. तिथं ते 1984 साली. आणि नंतर काय म्हणजे हॉलमध्येच आम्ही जेव्हा होतो तेव्हा आमचे आई वडील, मोठे भाऊ बहिणी आणि त्यांच्या 2 मुली होत्या आणि आम्ही बाकीची 3 भावंड, अशा आम्ही 4 भावंड, आई वडील आणि त्या 2 नाती असं. दादांनी सगळ्यांनी सांगितलं आज ही जोशी लोक किती हे कुटुंब भाग्यवान आहे की ह्यांच्या 3ही पिढ्याला मी दीक्षा दिली एकाच वेळेला. म्हणजे आई वडील, त्यांचा मुलगा असून आणि 2 नाती असं. तो एक आनंद घेऊन आलो. त्याच्यानंतर माझ्या लग्नानंतर एक खूप मोठी आठवण म्हणजे काय तर मी बाळणपणाला जेव्हा बाळीकुंद्रीत गेले तेव्हा तिथं दवाखान्याची सोय नाही. डॉक्टरही तसे काय असे किरकोळ गोष्टींसाठी, पण दवाखाना किंवा काय म्हणतात तर आम्हाला सगळ्या गोष्टीला बेळगावला. मग मी आधी गेलेल्या असताना एक नाव घालून आलो होतो बेळगावला. मग पुन्हा मोठ्या मुलीच्या वेळची ही गोष्ट आहे. जेव्हा आम्ही गेलो अजून माझी डेट होती पुढं 15 दिवस. तर अचानक माझ्या 15 दिवस आधीच थोडा दुखायला लागला रात्री. माझी मावशी काय म्हणते होती की बेळगावला माझी एक मावस बहीण राहते तरी तिला आपण तिच्याकडे घेऊन जाऊया बेळगावला. आणि मग मी तिला घेऊन जायला येते असं म्हणून ती तेव्हा मला घेऊन जायसाठी म्हणूनच आली होती. आणि रात्री अचानक व्हायला लागला म्हटलं तर पहिल्यांदा मला खरं सांगून पडलं नाही पहिली वेळ. असं 2-3दा उठून बाहेर जाऊन आल्यावरती मावशी म्हणाली काय तुला असं होतं का. मी म्हटलं बघ. आणि तिच्या चटकन अनुभवी असल्यामुळे लक्षात येतं की हिला लेबर तरी सुरू झालं. म्हटली आईला सांगितलं वडिलांना उतरव. त्यावेळेला आई वडील आणि मी असं घरात 3घच होतो आणि मावशी. आणि तोपर्यंत कसं त्या मधल्या पिरियडमध्ये भावाचं घर बांधून झालं होतं. भाऊ म्हणत होता भाड्याने देऊया पण वडील म्हणाले दादांनी बांधून दिलेली ती वास्तू आहे दादांच्या आशीर्वादाची तर ते घर भाड्याने द्यायचं नाही तुम्ही दोघं जाऊन राहा. हा वडिलांचा हट्ट होता त्यामुळे भाऊ बहिणी तिथं गेले होते. त्यामुळे घरात आम्ही 3घच. आणि सतत त्यांना वाटायचं की हिला रात्री अपरात्री काय व्हायला लागलं तर सोय नाही, वाहनाची सोय नाही आणि दवाखाना पण नाही. आणि झालंही तसंच नाही तिथं. मग तिथल्या एका डॉक्टरना बोलवून आणलं. ते म्हणाले हिला आता म्हणजे ते सुरू झालेलं आहे काळजी करू नका म्हटले. मी गावातून एकदा जाऊन दाईला बोलवून घेऊन येतो आणि आपण तिची घरात करू. आई वडील म्हणाले नाही म्हटले तिला 2 तास थांबू देत की म्हटले तुम्ही थांबायचं इंजेक्शन द्या. 7 वाजता पहिली बस जी बाळीकुंद्रीची पहिली 7 वाजता बस यायची तर तिला आम्ही बसने घेऊन जातो. डॉक्टर म्हणाले नाही तुम्ही जरी म्हटलात तरी आता ते थांबणार नाही. तुमचा पंतांच्या वरती विश्वास आहे ना म्हटले गुरूंच्या वरती तिचं आता घरातच होणार आहे म्हटले. अक्षरशः आमच्या देवघराच्या खोलीमध्येच माझं सुखरूपपणे पार पडलं. म्हणजे जे मला 3:30-4च्या दरम्यान त्रास सुरू झाला होता मी 5:30ला इकडं अण्णांनी बांधून दिली. म्हणजे तेव्हा मोठा स्पीकर असायचा ना गावातला तो आवाज आला आणि हिचा पहिल्याचा मुलीचा जन्म झाला. दुसऱ्या वेळेलाही घरात असंच लग्न होतं. सगळ्या घरात सगळे म्हणजे त्या दिवशी कार्यालयातनं आम्ही घरी आलो. धाकट्या दिरांचं लग्न होतं आणि तेव्हाही माझे दिवस भरत आले होते पण पुढं तारीख होती. मला थोडंसं
दिवसभरच्या 2 दिवसाच्या ताणामुळे जे त्रास होत होता, मी यांना म्हटलं आपण फक्त डॉक्टरांना जाऊन दाखवून या, घरात कुणालाही सांगायला नको, फक्त जाऊन दाखवून येऊ. आणि मग नाहीतर काय होतं, घरात सगळ्यांनाच मग ते विस्कळीत होतं. त्यामुळे मग फक्त यांना म्हटलं चल आपण रिक्षातनं जाऊया. कुणालाच काही बोललो नाही, आम्ही दोघंच गेलो. बाई म्हणल्या वेळेवर आलीस. मी 6:30ला दवाखान्यात गेले आणि 7:09 शुभदा झाली. प्रीती म्हणजे दोन्ही वेळेला सुखरूपपणे पार पडलं. ऍक्च्युली मध्ये मला कमरेचा खूप त्रास होता. हे सांगायचं कारण का, नॉर्मल तर होतात सगळ्यांच्या डिलिव्हरी, माझ्या मणक्याचे 5 जे मणके असतात कमरेच्या खालचे ते 4च आहेत आणि शेवटचा मणका जाम होता आणि कमरेचा खूप त्रास होता. आणि ऍक्च्युली नंतर हे कळलं की एक्सरे वगैरे काढल्यानंतर डॉक्टरांनी जेव्हा विचारलं तुमच्या डिलिव्हरी कशा झाली, मला काही कळलं नाही. म्हणलं नॉर्मल झालं. म्हटलं कसं काय असं, जेव्हा डॉक्टर म्हणाले तेव्हा म्हटलं काही नाही, पंतांची आणि दादांची कृपा. आणि ज्या वेळेला मग ही झाली मोठी मुलगी तेव्हा वडील सारखं एक पंथांचंच आहे गुणगुणायचं की वाहोबा सद्गुरु माऊली अघटित करणीत्वा केली, अंधासी परब्रह्म दाविले थोट्याने ती टाळी पेटली. म्हणजे परमेश्वर माझी मजा नाही बघितला, कारण चुकून काही झालं असतं तर ते सगळं नंतर निस्तं अवघड होतंय. आणि मोठ्या मुलीच्या वेळेला असं झालं होतं की दवाखान्यात गेल्यानंतर नाळ बाळाच्या आतल्यात गुंडाळी गेलेली असल्यामुळे ताबडतोब सिझरिंग करायला लागलेलं. आणि माझ्या वेळेला त्यांना तेच टेन्शन होतं की हिच्या वेळेला आणि काहीतरी पुन्हा असं झालं तर आपण काय करणार. ह्या सगळ्या पार्श्वभूमीवर दादांनी आणि पंतांनी खरं सांगू प्रत्येक वेळेला प्रत्येक टप्पी असं सुखरूपपणे आम्हाला पुढे नेलेलं आहे. आणि एकदा अशीच एक आठवण म्हणजे आम्ही द्वारकामाईमध्ये एका गुरुपौर्णिमेला गेलो होतो. दादांना माहित होतं नाही माहित होतं माहित नाही, हॉल इतका खचाखच भरलेला होता द्वारकामाईचा मोठा हॉल. त्यामुळे लोक इकडे बाकीच्या खोल्यांमध्ये बसली होती. आणि आम्ही आई वडील आम्ही तिघही गेलो होतो. आम्ही पलीकडच्या दादांच्या आणखी एका खोलीत बसलो होतो. दादांना कसं काढलं माहित नाही, त्यांनी दीपक दादांना पाठवून दिलं आणि म्हणले गुरुजी आले त्यांना घेऊन या. ते म्हणले माझे वडील काय असं हे नव्हते, सरळ साधी आम्ही माणसं आहोत. म्हणलं असू देत, हॉल भरलेला आहे, मी काय पुढे येत नाही. म्हणलं नाही दादांचा निरोप आहे असं म्हणून दादांनी उठवून त्यांना घेऊन गेले तिथं. आणि पुढे बसून मग त्या दिवशी सगळं आरती वगैरे करून आम्ही गेले. दादा तिथे कळलं की दादा तरी आम्ही करते काय. हा, आणि हे सगळं सांगतानाच सगळ्यात महत्वाचं म्हणजे आपण म्हणतो की पुण्याई कशी येते. माझ्या आईचा आजोळ आहे दड्डी, आणि दड्डी हे पंथांचं जन्मस्थान. दड्डी बेळगावजवळ दड्डी म्हणून गाव, तर हे पंथांचं जन्मस्थान आहे. आणि माझ्या आईचे आजोबा हे पंथांचे समकालीन. हा, आणि तिथं त्यावेळेला जेव्हा भजन किंवा टिपरी पंत जेव्हा तिथं करायचे, हे घरं जवळ होती, गाव काय खूप मोठं नव्हतं, खेडेगावच होतं ते. तर तिथं त्यांच्या बरोबरचा त्यांचा सहवास. आणि त्यांच्याकडे आईच्या घरी पण मग पंतांचं सगळं पद हे ते सगळं, म्हणजे तो एक तिकडनं मला वाटतंय की म्हणजे आपल्याकडे पुण्याई आपण म्हणतो ती अशी झिरपत अशी इकडनं आईकडून. आणि वडील पण गुरुचरित्राचं कायम 16 वर्ष सप्ताह वाचन अखंड, आणि बाळकुंद्रीत तरी सेवा 3 त्रिकाळ होतच होती. त्यामुळे हे सगळी पुण्याई आमच्यापर्यंत झिरपत आली आणि आम्हाला दादांसारखे गुरु भेटलेत. आम्ही सगळेच म्हणतो घरातले, म्हणजे मी एकटीच नाही, आमची खूप आणि किती जन्मांची पुण्याई आहे की आपल्याला दादांसारखे गुरु भेटले. कारण पूर्वी कार्याची माहिती नव्हती आणि आता जेव्हा कळते की दादा हे प्रत्यक्ष दत्त होते तेव्हा अजूनही असा हुर भरून येतोय. आणि खरंच म्हणजे आपलं हे थोडं नाही आहे, हे खरंच मागची खूप पुण्याई आली आपल्यापर्यंत असं वाटतं. ठीक आहे.